तर पहा मुलांना, आपण आपल्या जी पोएम आहे कुठली 3.5 द डक अँड द कांगारू, ही जी पोएम आहे आपण ती लर्न केलेली आहे, अभ्यासलेली आहे. आणि त्या पोएममध्ये आपण बघितलेलं आहे मुलांना की कसे दोन मित्र जे आहेत डक आणि कांगारू ते एकमेकांना कसे पूरक आहेत. ते एकमेकांशी कसल्याही प्रकारची स्पर्धा करत नाही आहे, कॉम्पिटिशन करत नाही आहे आणि त्यांना एकमेकांबद्दल अगदीच काय नाही आहे तर लोभ नाही आहे, कसलीच त्यांच्यामध्ये काय नाही आहे की वरचढपणा हा आपल्याला इथे दिसून आलेला नाही आहे. तर हे दोन जे मित्र आहेत ते अगदी प्रामाणिक आहे, एकमेकांना समजून घेणारे आहेत आणि एकमेक जे आहेत ते हॅपी कसे राहतील, एक दुसऱ्यांना आपण हॅपी कसं ठेवणार आहोत, आनंदी कसं ठेवणार आहोत याचं चिंतन म्हणून कोण करत आहे तर कांगारू आणि डक करत आहे. की कांगारूला काय करता येत आहे तर होप करता येत आहे, पण डकला ते करता येत नाही आहे. आणि या चिंतेमध्ये कोण आहे तर कांगारू आहे की माझ्यासारखंच होप कुणाला करता आलं पाहिजे तर डकला करता आलं पाहिजे. आणि डकची सुद्धा ही इच्छा आहे की मला सुद्धा माझ्या मित्रासारखं काय करायला पाहिजे की संपूर्ण जग जे आहे ते उड्या मारत होप करत लांबच लांब उड्या मारत मला ते बघायला पाहिजे. मी फक्त कशामध्ये आहे तर एका तळ्यामध्येच मी बसून असतो, तेवढंच माझं काय असतं तर तेवढंच माझं लाईफ आहे. म्हणून माझं लाईफ कसं आहे तर अगदी बोर आहे. पण मला या तळ्याच्या बाहेर पडायचं आहे आणि मला संपूर्ण काय बघायचं आहे तर जग बघायचं आहे. म्हणून मी आता काय करणार आहे तर या तळ्याच्या बाहेर पडून माझ्या मित्राच्या सहाय्याने मी हे संपूर्ण जगाला काय मारणार आहे तर राऊंड मारणार आहे. आणि त्यासाठी त्याला कोण हेल्प करत आहे तर त्यासाठी त्याला त्याचा मित्र कांगारू हा हेल्प करत आहे. बरं, हेल्प ही कशी करायची तर त्याने सांगितलं आहे की तुझे जे पाय आहेत ते कसे आहेत तर ओलसर आहेत आणि थंड आहेत. त्यासाठी तुला काय केलं पाहिजे तर तो म्हणतो तू काळजी नको करू, त्यासाठी मी काय केलेलं आहे की मी 4 पेअर्स काय घेतलेले आहेत तर सॉक्स घेतलेले आहेत, जेणेकरून माझे पाय जे आहेत ते झाकले जातील आणि मग मला काय करता येईल, जंप करता येईल, होप करता येईल. आणि मग त्याला कोण सांगत आहे की तू देखील काय कर, माझ्या टेलवरती बस, शेपूटी जी शेपूट आहे त्यावरती बस आणि अशा प्रकारे बस की तू माझ्या शेपटीवरती अगदी शांत बस आणि तुझा तोल सांभाळून बस, जेणेकरून मी काय करेल तुला संपूर्ण जगाची सफर हे घडवून आणेल. आणि सेम असंच हे दोघं मित्र एकमेकांना समजून घेऊन ते काय करत असतात तर ते एकमेकांची ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करत असतात. तर इथे आपल्याला त्यांची प्रामाणिक मैत्री जी आहे ते आपल्याला निदर्शनास येते. तर बघा मुलांना, आपण इथे हा लेसन जो आहे तो लर्न केलेला आहे. आता आपण त्याच्यामधील जी ॲक्टिव्हिटी आहे ती देखील आपण इथे घेणार आहोत आणि आपण हा जो लेसन आहे तो अधिक समजण्याचा, हा जो हे जे पोएम आहे ते अधिक समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मुलांना, आपण ॲक्टिव्हिटीज बघूया आणि विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे देऊयात. तर पहा मुलांना, आपला जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे तर द डक told the kangaroo about his wish. काय सांगत आहे, डक कुणाला सांगत आहे तर कांगारूला त्याच्या विशबद्दल सांगत आहे. मग आपल्याला इथे काय सांगायचं आहे, ट्रू किंवा फॉल्स आपल्याला सांगायचं आहे. काय करत आहे, द डक टोल्ड द कांगारू. टोल्ड म्हणजेच काय मुलांना पहा, TOLD, टोल्ड म्हणजे सांगणे किंवा बोलणे. बोलणे किंवा सांगणे कोण सांगत आहे तर द डक सांगत आहे. कुणाला, द डक टोल्ड द कांगारू, कांगारूला कोण सांगत आहे, डक सांगत आहे अबाउट हिज विश, त्याची जी इच्छा आहे. हिज म्हणजेच त्याची, विश म्हणजेच काय मुलांनो तर इच्छा. कोणाची इच्छा तर डकची इच्छा. डक म्हणजेच कोण तर बदक. डकची जी विश आहे ती कांगारूला तो सांगत आहे. मग हे ट्रू असणार आहे. ट्रू म्हणजेच काय मुलांनो तर बरोबर आणि फॉल्स म्हणजेच काय तर चूक. तर बघा, ही जी लाईन आहे ती पोएममध्ये आलेली आहे का, काय तर द डक टोल्ड द कांगारू अबाउट हिज विश. हे चूक असणार आहे की बरोबर असणार आहे सांगा बघ मुलांनो. हे ट्रू आहे की फॉल्स आहे, हे काय आहे तर ट्रू आहे. पहा, म्हणून आपला आन्सर काय असणार आहे मुलांनो तर ट्रू असणार आहे. आणि पहा, आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं
आहे. पहा मुलांनो, द डक टोल्ड द कांगारू अबाउट हिज विश. हे जे सेंटेन्स आहे ते कसं आहे? अगदी बरोबर आहे. डक त्याच्या जी काही इच्छा आहे त्याबद्दल कुणाला बोलून दाखवत आहे? तर कांगारूला बोलून दाखवत आहे. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे? तो देखील ट्रू आणि फॉल्स असा आहे. म्हणजेच काय? ट्रू म्हणजेच काय मुलांनो? तर बरोबर. आणि फॉल्स म्हणजेच काय? तर चूक. आपल्याला हे उत्तर द्यायचं आहे की हे जे सेंटेन्स आहे ते राईट आहे की रॉंग आहे, चूक आहे की बरोबर आहे. पहा काय आहे ते? द डक वॉक 2 pairs ऑफ सॉक्स. बघा काय सांगितलेलं आहे? द डक वॉक 2 pairs ऑफ सॉक्स. पण त्याने किती सॉक्स घेतलेले? तर 4 pairs घेतलेले. म्हणून हे चूक असणार आहे की बरोबर असणार आहे? बघा, ट्रू असणार आहे की बरोबर असणार आहे? याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आणि ते कसं असणार आहे मुलांना? तर फॉल्स असणार आहे. आणि आपलं उत्तर कसं आलेलं आहे? अगदी बरोबर आलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की डकने म्हणजेच जो बदक आहे त्याने किती पेअर सॉक्स घेतलेले? तर 2 नाही, त्याने 4 पेअर सॉक्स घेतले होते. म्हणून आपलं जे सेंटेन्स आहे ते कसं आहे? तर फॉल्स आहे. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील कसा आहे? तर आपला पुढचा प्रश्न देखील, थर्ड जो आपला क्वेश्चन आहे तो देखील ट्रू अँड फॉल्स आहे. चूक की बरोबर हे आपल्याला सांगायचं आहे. तर आपल्याला इथे काय दिलेलं आहे? एक सेंटेन्स दिलेलं आहे. ते काय आहे? द डक लिव्ह इन अ रिव्हर. आता जो डक आहे, डक म्हणजेच काय मुलांना? तर बदक. बदक जो आहे, लिव्ह म्हणजेच राहणे आणि रिव्हर म्हणजेच नदी. तो नदीमध्ये राहत होता का? कोण? तर डक. डक हा नदीमध्ये राहत होता का? हे आपल्याला ट्रू सांगायचं आहे किंवा फॉल्स सांगायचं आहे. तर तो कुठे राहत होता? तर तो एका पॉन्डमध्ये म्हणजेच तळ्यामध्ये राहत होता. म्हणजेच हे जे उत्तर आहे ते आपलं राईट आहे की रॉंग आहे? पहा मुलांना, ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे? अगदी बरोबर. तर हा जो डक आहे तो कुठे राहत होता? तर तळ्यामध्ये राहत होता. म्हणून तो रिव्हरमध्ये न राहता इथे काय यायला पाहिजे होतं? तर इथे पॉन्ड यायला पाहिजे होतं. म्हणून आपलं उत्तर कसं असणार आहे? तर फॉल्स असणार आहे. तर पहा मुलांनो, आपलं आन्सर काय आहे? तर फॉल्स आहे. आणि पहा, आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांनो, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे? तो देखील ट्रू आणि, तर पहा मुलांनो, आपला जो सेकंड क्वेश्चन आहे, जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो देखील काय आहे? तर ट्रू आणि फॉल्स असा आहे. आणि तिथे काय विचारलेलं आहे? पहा मुलांनो, द डक अँड द कांगारू. काय मुलांनो? द डक अँड द कांगारू ट्रॅव्हल्ड राऊंड द वर्ल्ड 3 times. आता त्यांनी काय केलेलं आहे? डकनी आणि कांगारूनी काय केलेलं आहे? त्यांनी तर ट्रॅव्हल म्हणजेच काय मुलांनो? तर प्रवास. आणि राऊंड द वर्ल्ड, किती राऊंड त्यांनी मारले होते? तर 3 राऊंड त्यांनी मारलेले होते. कशाला? संपूर्ण जगाला त्यांनी किती राऊंड मारले होते? 3 राऊंड मारले होते. मग हे सेंटेन्स आपलं राईट असणार आहे की रॉंग असणार आहे? ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे? सांगा पहा मुलांनो. हे सेंटेन्स कशामध्ये आलेलं आहे? आपल्या पोएममध्ये आलेलं तर आहे. आणि त्यामध्ये हे सेंटेन्स काय होतं? द डक अँड द कांगारू ट्रॅव्हल्ड राऊंड द वर्ल्ड 3 times. किती मुलांना? तर 3 times. आणि मग ते राईट असणार आहे की रॉंग असणार आहे? तर पहा मुलांनो, हे आपलं राईट असणार आहे, म्हणजेच ट्रू असणार आहे. म्हणून आपण ट्रूवरती करूया. टिक केलं आहे आणि ट्रू हे जे आन्सर आहे ते आपलं अगदी बरोबर आलेलं आहे. बघा, आपण पोएम लर्न करत असताना बघितलेलं होतं की द डक अँड द कांगारू ट्रॅव्हल्ड राऊंड द वर्ल्ड 3 times. त्या दोघांनी देखील, जसं की आपण बघितलं, कांगारूच्या शेपूटवरती, टेलवरती कोण बसलेलं? तर आपलं बॅलन्स सांभाळून डक बसला होता. अगदी स्थिरतेने तो बसलेला. आणि त्याने काय केलेलं? त्या दोघांनीही 3 times, किती टाइम्स? तर 3 times त्यांनी संपूर्ण जगाला काय मारलेले आहे? तर फेरी मारलेले आहे. त्या संपूर्ण जगाचं त्यांनी 3 वेळा काय केलेलं आहे?
प्रवास केलेला आहे, म्हणून आपलं जे आन्सर आहे ते काय आहे तर ट्रू आहे. हे जे सेंटेन्स आहे अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, नील्स वॉटर बॉटल इज. काय आहे बघा, नीलाज वॉटर बॉटल इज. आता नीलाजची जे बॉटल आहे, जे नील आहे त्याची जी वॉटर बॉटल आहे, तर वॉटर बॉटल म्हणजेच काय आपल्याला माहितीच आहे, पाण्याची जी आपली बॉटल आहे ती, वॉटर बॅग जी आहे ती लिकिंग आहे की लिकिंग आहे. यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, योग्य ते आपल्याला ऑप्शन शोधायचं आहे. काय सांगितलं आहे, लिकिंग आणि लिकिंग. कुठली स्पेलिंग आपली राईट असणार आहे तर लिकिंग ही स्पेलिंग आपली राईट असणार आहे. आणि आपलं उत्तर कसं आलेलं आहे, अगदी बरोबर आलेलं आहे. बघा काय आपल्याला सांगितलेलं होतं की रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राईट आन्सर. आपल्याला राईट आन्सरवरती काय करायचं होतं तर क्लिक करायचं होतं. 2 आपल्याला ऑप्शन आले होते. बघा, नील्स वॉटर बॉटल इज लिकिंग अँड लिंकिंग. म्हणजेच योग्य स्पेलिंग आपली काय आहे तर LEAKING लिकिंग. त्याची जी वॉटर बॉटल होती ती कशी होती, लीक झालेली होती. म्हणजेच त्यातनं काय गळत होतं तर पाणी हे गळत होतं. म्हणून नील्स वॉटर बॉटल इज लिकिंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे तर वेलकम प्लीज हॅव अ डॅश. वेलकम प्लीज हॅव अ डॅश. आता वेलकम म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे मुलांना. वेलकम म्हणजेच काय, पहा मुलांना, वेलकम म्हणजेच काय, आपण बघा कुठलेही पाहुणे आले किंवा आपल्या घरी जर कोणी गेस्ट आलं तर आपण काय करत असतो, त्यांना वेलकम करत असतो. आणि प्लीज हॅव अ, जेव्हा ते आत येतात आपण त्यांचं काय करत असतो, आदर सन्मानाने त्यांना आपण आतमध्ये बोलवत असतो, घरामध्ये बोलवत असतो. आणि नंतर त्यांना काय ऑफर करत असतो, पहा मुलांना, प्लीज हॅव अ म्हणजे तुम्ही काय घेणार आहात, कृपया तुम्ही काय घेणार आहात. तर हे तर आपण ऑफर करतोच की तुम्ही काय घेणार आहात, पण त्याच्या आधी आपण त्यांना काय करायला सांगतो तर बसायला सांगतो. म्हणून इथे बघा 2 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. एक आहे सीट आणि दुसरं आहे सीट. दोघांचं उच्चारण प्रोनाऊन्सिएशन जे आहे ते अगदी बरोबर आहे. तर मग सांगा पहा मुलांना, दोघांपैकी कुठला आन्सर आपलं योग्य असणार आहे, सीट असणार आहे की सीट असणार आहे. अगदी बरोबर, कुठलं असणार आहे तर SEAT सीट हे असणार आहे. कसं मुलांना, वेलकम प्लीज हॅव अ सीट असं आपण पाहुण्यांना बोलत असतो. आपल्या घरी जे गेस्ट येतात त्यांना आपण बोलत असतो. अगदी आदर सन्मानाने आपले जे काही गेस्ट आलेले असतात सगळ्यात आधी त्यांना आपण काय करायला सांगतो तर बसायला सांगतो. आणि मग जे काही कॉफी आहे, टी आहे, वॉटर आहे ते आपण त्यांना काय करत असतो, काही स्नॅक्स आहे त्यांना आपण त्यांना ऑफर करत असतो. म्हणून सगळ्यात आधी आपण त्यांना काय सांगतो पाहुण्यांना, गेस्टला, की तुम्ही आधी काय करा तर शांतपणे बसा. म्हणून आपलं योग्य जे आन्सर आहे ते काय असणार आहे मुलांना तर सीट हे असणार आहे. तर पहा आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. बघा पुन्हा एकदा सेंटेन्स रीड करूया. काय आहे, वेलकम प्लीज हॅव अ सीट. सगळ्यात आधी आपण त्यांना नमस्कार म्हणतो, हाय हॅलो म्हणतो आणि नंतर त्यांना म्हणतो तुम्ही काय करा, घरामध्ये या आणि या सोफ्यावर किंवा चेअरवर तुम्ही काय करा, सगळ्यात आधी कृपया बसा. त्यालाच काय म्हणू आपण मुलांना तर सीट. सगळ्यात आधी आपण त्यांना काय करायला लावतो तर बसायला सांगतो. पुढे बघूया. पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे तर माय लाईफ इज अ बोर इन दिस डॅश पाऊंड. तर पाऊंड म्हणजेच काय हे आपल्याला माहितीच आहे. तर पहा मुलांना, माय लाईफ, आता माय म्हणजेच काय, MY माय म्हणजे माझे, आणि लाईफ म्हणजे काय मुलांना, LIFE लाईफ म्हणजे जीवन. लाईफ म्हणजेच काय मुलांना तर जीवन. माय लाईफ इज अ बोर. बोर म्हणजेच काय मुलांना, आपण जेव्हा पोएम एक्सप्लेन करत होतो तेव्हा BORE, बोर म्हणजेच काय तर कंटाळवाणे. काय मुलांना तर कंटाळवाणे. बोर म्हणजेच काय तर कंटाळवाणे. इन दिस म्हणजेच काय की जे काही तळ आहे ते. इन दिस डॅश पाऊंड, आणि पाऊंड म्हणजेच काय मुलांना POUND, पाऊंड म्हणजे तळे. पहा
माझी जी लाईफ आहे ती माय लाईफ इज अ बोर इन दिस डॅश पाऊंड. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे हॅस्टी, नेस्टी. हे दोन आपल्याला काय दिलेले आहे, ऑप्शन दिलेले आहेत. मग जो डक आहे त्याला त्याच तळ्यामध्ये राहून काय आलं होतं, तर तो खूप कंटाळला होता. त्याला कसं वाटत होतं, खूप बोर होत होतं. जसं बघा आपण काय करत असतो, एकच जर आपण कार्टून बघत असतो तर आपल्याला काय होतं, बोर होत असतं, कंटाळवाणा वाटत असतो. जर आपण एकच ठिकाणी जास्त वेळ जर बसलेलो असतो तरी देखील आपल्याला काय होतं, तर खूप कंटाळवाणा वाटत असतं, खूप बोर वाटत असतं. तसंच ह्या डकला सुद्धा काय वाटत आहे, त्याचं जे आयुष्य आहे ते खूप कंटाळवाणे वाटत आहे. का? कारण नेस्टी जे पाऊंड आहे अगदी त्याच तळ्यामध्ये राहून त्याला कसं वाटत आहे, तर खूप कंटाळवाणं वाटत आहे. म्हणून बघा हॅस्टी येणार आहे की नेस्टी येणार आहे, अगदी राईट. काय येणार आहे, तर नेस्टी पाऊंड हे येणार आहे. म्हणून आपलं ऑप्शन काय असणार आहे मुलांनो, तर NASTY. नेस्टी हे आपलं योग्य आन्सर असणार आहे. बघा आपलं उत्तर कसं आलेलं आहे, तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुन्हा एकदा आपण काय करणार आहोत, सेंटेन्स रीड करणार आहोत विथ आन्सर. पहा, माय लाईफ इज अ बोर इन दिस डॅश पाऊंड. बघा माझं जीवन अगदी कसं झालेलं आहे, तर कंटाळवाणं झालेलं आहे ह्याच तळ्यामध्ये राहून. ह्याच सुख्या किंवा ह्याच अशा जे काही तळ आहे ते मला कसं करत आहे, तर बोर करत आहे. तर तेच लाईफ जगून मी कसं झालेलं आहे, तर बोर झालं आहे, कंटाळवाणं झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर पहा मुलांनो, आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो काय आहे, तर युअर फीट आर अनप्लेझंटली वेट अँड काय येणार आहे मुलांनो, हॉट येणार आहे की कोल्ड येणार आहे. आपण बघितलं होतं की आपण पोएम लर्न करत असताना त्याच्यामध्ये हे देखील सेंटेन्स आलं होतं. आणि काय पहा, युअर म्हणजेच काय, तर तुझे, YOUR, युअर म्हणजेच तुझे, आणि फीट म्हणजेच काय मुलांनो, FEET, फीट म्हणजेच पाय. आणि आर अनप्लेझंटली वेट अँड, त्याचे जे पाय होते ते अगदी व्यवस्थित नव्हते. आणि ते कसे होते, वेट म्हणजेच काय मुलांनो, तर WET, वेट म्हणजेच ओलसर. त्याचे पाय कसे होते, तर वेट म्हणजेच ओलसर. आणि कसे होते पहा मुलांनो, हॉट होते, गरम होते की कोल्ड होते, म्हणजेच थंड होते. तर आपल्याला माहिती आहे त्याचे पाय कसे होते, तर कोल्ड होते. कोल्ड म्हणजेच काय, तर त्याचे पाय ओलसर आणि थंड होते. कुणाचे, तर डकचे. असं कोण म्हणत आहे, तर कांगारू हा डकला म्हणत आहे. म्हणून पहा मुलांना, आपलं जे आन्सर आहे, हे जे दोन ऑप्शन आपल्याला दिलेले आहे, हॉट आणि कोल्ड, यापैकी काय असणार आहे, HOT हॉट असणार आहे की COLD कोल्ड असणार आहे. हॉट म्हणजेच माहिती आहे आपल्याला काय, तर गरम, आणि COLD म्हणजेच काय, तर थंड. तर त्या बदकाचे पाय हे कसे होते, वेट तर होतेच. वेट म्हणजेच काय, तर त्याचे पाय नेहमी ओलसर असायचे. का ओलसर असायचे, कारण तो कुठे असायचा, तर तो तळ्यामध्येच बसून असायचा, म्हणून त्याचे पाय कसे असायचे, तर ओलसर असायचे. आणि कोल्ड म्हणजेच काय, तर त्याचे पाय साहजिकच आहे, तो पाण्यामध्ये असल्यामुळे त्याचे पाय कसे असणार आहे, तर थंड असणार आहे. म्हणून आपलं योग्य ऑप्शन काय असणार आहे, तर कोल्ड हे योग्य ऑप्शन असणार आहे. तर पहा मुलांना, आपलं जे आन्सर आहे ते अगदी योग्य आलेलं आहे. आणि पुन्हा आपण हे सेंटेन्स रीड करणार आहोत. बघा, युअर फीट आर अनप्लेझंटली वेट अँड कोल्ड. तुझे जे पाय आहेत ते कसे आहेत, ते दिसायला देखील बरोबर नाही आहे, आणि ते ओलसर आहेत, थंड असे आहे. तर पहा मुलांना, आपला जो लेसन आहे 3.5, त्याचं नाव काय आहे, द डक अँड द कांगारू. या लेसनमध्ये, या पोएममध्ये आपण काय केलेलं आहे, तर ही पोएम आपण लर्न केलेलं आहे, समजून घेतलेले आहे, त्याचं व्यवस्थित आपण एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आणि त्यातील एव्हरी वर्ड्स जे आहे ते आपण समजून घेतलेले आहेत, स्पष्ट केलेले आहेत. त्यामध्ये आलेली जी काही ॲक्टिव्हिटीज आहेत ती देखील आपण सॉल्व केलेली आहे.